मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष एनआयए कोर्टानं निकाल दिला आणि आरोप सिद्ध न झाल्यानं कोर्टानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। काँग्रेसनं हिंदू समाजाला दहशतवादी दाखवण्याचा प्रयत्न केला, आता त्यांनी संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा भगव्या दहशतवादाचा जो खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि निवडणुकीमध्ये अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे, भगवा आतंकवाद आहे अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघड झालेलं आहे। भगवा आतंकवाद दाखवण्याचा काँग्रेसने आणि यूपीएने प्रयत्न केला, तो किती खोटा होता हे कोर्टाने पुराव्यादिशी आज सांगितलेलं आहे। खरं म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी कारवाई केली त्यांची तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचं संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।